2a बरोबर 3b बरोबर 4c असेल तर एबीसी यांची गुणोत्तर किती? 2a बरोबर किती सांगा? 3b बरोबर किती? 4c. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? सगळ्यात सोपं सांगितलंय. लसाव काढायचा कोणाचा? तुमचा आणि माझा. मग कोणाचा लसाव काढायचा सांगा? 2, 3 आणि 4. ते आता 2, 3 आणि 4. आता 2 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या पाड्याचं नाव लिहा. बे एक बे बे दोन्ही 4 3 जसे तसे 2च्या पाड्यामध्ये नाही. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही? तर लसाव ब्लॉक झालाय. आणि लसाव म्हणजेच काय? बायच्या संख्येचा गुणाकार. बे 3 6 6 दोन्ही 12. उचलायचे याच्या डोक्यावर आदळायचे 12 12 12 असे आदळले का नाही? तर मग आता भाग तोडायचा. बे एक बे बे सकम 12 3 एक 3 3 चौक 12 4 एक 4 4 त्रिक 12. तर मग आता ए बी आणि सी यांचे गुणोत्तर किती सांगा? 6 4 आणि 3 झालं याचं उत्तर. डोक्याला ताण घ्यायचं काम नाही. 6 4 3.